महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येते। उच्च न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवत तब्बल 70,000 रुपयांची लाच घेताना एका इंजिनियरला एसीबीने रंगेहात पकडलाय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। निमित्त ठरलं ड क्षेत्रीय कार्यालयातील स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक उमेश अरुण लोंढे याला झालेली अटक। वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या या इंजिनियरला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हणजेच एसीबीने सापळा रचून बेड्या ठोकल्या आहे। या प्रकरणातील तक्रारदाराने पिंपळे गुरव परिसरात एक 3 मजली इमारत बांधली होती, मात्र महापालिकेने या बांधकामाला अनधिकृत ठरवत नोटीस बजावली। या नोटीशी विरोधात तक्रारदाराने थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। न्यायालयाने मोठा दिलासा देत दंड भरून हे बांधकाम नियमित करून घेण्याचे आदेश महापालिकेला दिले होते। न्यायालयाच्या या आदेशानुसार तक्रारदाराने महापालिकेत अर्जही केला। याच न्यायालयाच्या आदेशाला बाजूला सारत तुमच्या इमारतीवर अतिक्रमण विरोधी कारवाई करायची नसेल तर 70,000 रुपये द्यावे लागतील अशी थेट मागणी या लाचखोर उमेश लोंढे यांनी केली। या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने 9 जून रोजी थेट पुणे एसीबी कडे तक्रार नोंदवली। तक्रारीची शहानिशा केल्यानंतर काल म्हणजेच 11 जून रोजी एसीबीच्या पथकाने ड क्षेत्रीय कार्यालयाच्या पार्किंग मध्ये चक्रव्यूह रचला। ठरल्याप्रमाणे तक्रारदार पैसे देण्यासाठी पोहोचले आणि 70,000 रुपयांची लाच स्वीकारताना इंजिनियर उमेश लोंढे याला एसीबीने रंगेहात पकडले। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।